स्पष्ट वक्ता नेता गेला अशी भावना व्यक्त होते। अजित पवारांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी श्रद्धांजली वाहिली। अजित पवारांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालंय। महाराष्ट्रातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी काम केलंय। जेव्हा भेटायचो तेव्हा विविध मुद्द्यांवर दीर्घ चर्चा करत। त्यांचे निधन हे माझे तसेच एनडीए कुटुंबाचे वैयक्तिक नुकसान। मी पवार कुटुंबाप्रती माझ्या संवेदना व्यक्त करतो। संपूर्ण एनडीए शोकाकुल पवार कुटुंबासोबत खंबीरपणे उभा आहे। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी शोक व्यक्त केलेला आहे, दुःख व्यक्त केलंय आणि अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अत्यंत धक्कादायक हे निधन, जे प्रत्येकाच्या मनाला खरं तर चटका लावून गेलंय। तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याची माहिती, त्यानंतरही अजित पवार सुखरूप असतील, केवळ थोड्याशा इजा झाल्या असतील, त्यांच्या बरे असण्याची बातमी लवकरच समोर येईल असं वाटत होतं। ज्या वेळेला ही बातमी टीव्हीवर मी बघितली, ऐकली, त्यावेळेला मनामध्ये पहिला प्रश्न आला। एक अत्यंत कर्तव्य कठोर, शब्दाचा पक्का, दिवस रात्र या महाराष्ट्राच्या विकासाकरता, भविष्याकरता, भवितव्याकरता धडपडणारा नेता आणि दिवसातले 24 तास सुद्धा कमी पडतील इतकं काम करणारा नेता हा दुर्दैवानं आपल्या सर्वांच्या मधून आज निघून गेलेला आहे, हरपलेला आहे। आदरणीय अजितदादा पवार यांचं अत्यंत या अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। मी माझ्या तमाम जनतेच्या वतीने, माझ्या रायगड जिल्ह्याच्या वतीने, माझ्या मतदारसंघाच्या वतीने की ही जी बाब आहे ही अत्यंत दुःखद आहे। एक निर्भीड व्यक्तिमत्व आणि स्पष्ट वक्ता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जायचं ते अजितदादा आज आपल्यातून निघून गेलेले आहेत। अत्यंत मनाला वेदना देणारी बाब आहे। तर अपघातग्रस्त विमानात अजित पवार यांच्यासह इतर 5 जण हे मृत्युमुखी पडलेले आहेत। त्यांच्या संदर्भातली माहिती, त्यांची छायाचित्र समोर येऊ लागली आहे। तर क्रू मेंबर असलेल्या पिंकी यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अजित पवार यांच्यासोबत त्याही या विमानात उपस्थित होत्या। भीषण असा या विमानाचा अपघात झाला आणि ज्यात क्रू मेंबर पिंकी यांचा मृत्यू झाला। आजची सकाळ राज्याला मोठ्या दुःखात लोटून गेलेली आहे। कामाचा झपाटा असलेला नेता, रोखठोक, स्पष्ट वक्ता आणि मिश्किलही असा नेता आज राज्यानं गमावलेला आहे, महाराष्ट्रानं, राजकारणानं गमावलेला आहे। माझा खूप मोठा आधार आज हरपला। 1990 वडील गेले आणि आज माझा राजकीय गॉडफादर दुर्घटनेने खूप मोठं संकट आमच्यावर आलेलं आहे, सर्व राष्ट्रवादी कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर आणि वैयक्तिक माझं म्हणाल तर माझ्या मोठ्या भावाचा, माझ्या दादाचा हात आज हरपलाय। निघते मी आता, तू निघतच होते, 10 मिनिटात निघते। माझं बाळ शाळेत गेलेले, त्याला भेटून मी निघते।
राजकीय गॉडफादर होते, पण एक दादा, लहान मोठा भाऊ म्हणून तुम्ही त्यांच्याकडे नेहमी. कायम म्हणजे देवगिरीला मीटिंग असली तर आवर्जून जेवली का ग इथपर्यंत बारीक लक्ष असायचं. जर मी कधी बाजूला उभी दिसली किंवा काही कामात काही ग जेवली नाही का इथपर्यंत बारीक लक्ष. आज मतदारसंघाचा विकास फक्त त्यांच्यामुळे करू शकले मी. खूप मोठा आघात. मधल्या काळामध्ये निवडणुकांच्या वेळेला दादांच्या सभा मध्ये झाल्या होत्या. अत्यंत सर्वसामान्य लोकांवर एक पूर्ण अधिराज्य गाजवणारा असा नेता म्हणून दादांची ओळख. आपण वैयक्तिक दादांना नेता म्हणून कसं बघता? काय एक विकासाचं विजन असलेला. मला काही जास्त बोलू शकत नाही मी. आजचे दिवस मला माफ करा. देवळालीच्या आमदार सरोज अहिर यांना शब्द फुटेना. तर सध्या रोहित पवार, पार्थ पवार रुग्णालयात पोहोचलेले आहे. रुग्णालयाबाहेर कार्यकर्त्यांनी हंबरडा फोडलाय. पूर्ण फुगलेली आणि असे त्यांचे म्हणजे हातपाय असे मोठे झालेले सगळं ते पाहिलेलं. नंतर त्यांनी मग आम्हाला कापड मग आम्ही कापड ब्लँकेट ही नवीन नेली आणि मग त्यांना असं म्हणजे ते गुंडाळलं. त्यांच्या हातात ते वॉची काहीतरी होतं. त्यानंतर ते माणसांनी ओळखले की हे दादाच आहेत, पण आम्हाला माहीत नव्हतं. आणि ही घटना खूप दुर्दैवी घडली. असं नव्हतं व्हायला पाहिजे. असं म्हणजे आम्हाला नव्हतं माहिती. ते नंतरनं गेले आणि ते गाडी आली, नेलं त्यांनी मग दादांना. आणि त्यात खूप 5 बॉड्या होत्या. त्यातली 2 साईडला पडल्या, खालून नेल्या आणि 3 बॉड्या आतमध्ये गुंतलेल्या. मग त्यांनी ते काढून आतल्या नंतर पट्टीवरून नेल्या. अशा टोटल 5 होत्या. त्यातून ते खूप मोठा जाळ झाला आणि ते चांगलं जाळ अर्धा तास तरी चाललेला होता. खूप दुःखद घटना घडलेली.